आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया। अत्यंत गंभीर चर्चा आहे, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीविषयी चर्चा आहे। मला सुरुवात करायची आहे सदाभाऊ खोत तुमच्यापासून। शेतकऱ्यांचा अपमान झालाय असं म्हणतायत इथे भाई देशमुख, प्रभाकर देशमुख, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, एकूण महाराष्ट्रात जो दुष्काळ पडलाय, ठीक आहे पाऊस पडला नाही, निसर्ग निर्मित आहे यावर्षी, पण याच्या पाठी मानव निर्मित कारण आहेत आणि सिंचन घोटाळा जो झालाय त्याच्या भ्रष्टाचाराची लागण अजित पवारांना झाली आहे। त्यावर पांघरून टाकण्यासाठी अजित पवार अशा पद्धतीने संवेदनाहीन होत आहेत का? महाराष्ट्रातली जनता दुष्काळानं होरपळून निघत आहे। एका बाजूला शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे, दुसऱ्या बाजूला गावं सोडून शेतकरी चालला, चारा नाही, प्याला पाणी नाही। आणि अशा अवस्थेमध्ये जी काही महाराष्ट्रातली धरणं आज कोरडी पडलेली आहेत, याला कारण पाण्याचं नियोजन नाही, अपूर्ण सिंचन योजना आणि कोरड्या पडलेल्या धरणांच्या मध्ये हे लघवी करणार नाही तर दुसरं करणार काय? आणि आज महाराष्ट्राच्या समोर असा प्रश्न पडलेला आहे की आदरणीय पवार साहेबांना मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीनं साकडं घालतो की काका या पुतण्यापासून या महाराष्ट्राला आता वाचवा। कारण किती वेळा ह्यांना माफी द्यायची? प्रत्येक वेळी जर यांनी शेतकऱ्याचं आंदोलन असेल तर ऊसाचं आंदोलन असेल तरी चिरडून काढायचं। मावळच्या पाणी प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर आला, त्याला गोळ्या घालून मारलं। म्हणजे नेमकं तुम्ही गदाफी सारखी राजवट या राज्यामध्ये चालवणार आहे का, हा माझा प्रश्न आहे। अरे एका बाजूला संत एकनाथाने तळमळणाऱ्या गाढवाला गंगेचं पाणी पाजलं आणि दुसऱ्या बाजूला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ धावणाऱ्या जनतेला जर तुम्ही लघवी पाजणार असाल तर एवढा काही महाराष्ट्राचा स्वाभिमान गेलेला नाही। गेली अनेक वर्ष दुष्काळ भागातली जनता अस्मानी आणि सुलतानी या संकटाशी सामना करत आहे, म्हणून ही जनता कधी हतबल झाली नाही। या जनतेने अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा झुंज दिली आणि त्यामुळे कुणाचा तरी लघवीपणे एवढा स्वाभिमान या जनतेचा घाण पडलेला नाही। आणि म्हणून अजितदादाने पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण हा महाराष्ट्रातल्या जनतेचा घोर अपमान झालेला आहे। असा कोणताही नेता या महाराष्ट्रातला वागला नव्हता। बरोबर आहे सदाभाऊ, राजीनामा दिला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। राजीनाम्याकडे मी येणार आहे, माफी पुरेशी नाही, पण मला विचारायचं आहे शिवतारेजी तुम्हाला की घोटाळा झालेला आहे सिंचनाचा आणि एकूण पाण्याच्या वाटपाबद्दल सुद्धा अनेक घोटाळे आहेत। या घोटाळ्यावरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी असे ज्याला छिनाल विनोद म्हणतात असे विनोद करायचे, हा डाव आहे का? निश्चितपणे, अगदी निश्चितपणे अशा प्रकारचे स्फोटक वक्तव्य करायचे, अशा प्रकारचे गडबडी करायच्या, त्याच्यातून गडबडी होणार। मग दुसऱ्या दिवशी आज जलसंपदावर चर्चा होती। 7,249 विधिमंडळात पाणी पुरवठा, जलसंपदा, ग्रामविकास म्हणजे जवळजवळ 15-20 हजार कोटीच्या मागण्यांवरची आजची चर्चा निवळ हे एक त्यांनी ड्रामा केला आणि त्याच्या माध्यमातून संपलं सगळं। आणि पुन्हा कायदेशीर बाबी सांगितल्या जातील, आज चर्चा होती, तुम्ही थांबला नाही आणि म्हणून हे असं झालं। निश्चितपणे ह्या घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठीच हा सगळं आहे। मध्ये बोलता बोलता हा दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित, निश्चितपणे मला सांगावं असं वाटते की हा नियोजनाचा दुष्काळाचा अभाव असल्यामुळे झालेला हा संपूर्ण हे आहे। अनेक वेळा सांगितलं जातं की दुष्काळ निर्मूलनासाठी ज्या ज्या काही योजना सरकारने आणि वेगवेगळ्या आयोगांनी सुचवल्या होत्या, बर्वे आयोगापासून सुक्तनकर आयोग असतील, डॉक्टर स्वामीनाथन आयोग असेल, जैन समिती असेल, याच्यावर अंमलबजावणी केली नाही। कारण मोठी धरणं केली की कमिशनं मिळतात, पैसे खायला मिळतात। जलसंधारणाची जे कामं घेतली तर ती कोरडवाहू भागामध्ये 185 जे काही तालुके आहेत तिथे जलसंधारणाची कामं केली तर त्याच्यामध्ये एवढा मोठा पैसा मिळणार नाही। निवळ एवढ्या एका हेतूसाठी आणि प्रस्थापितांचं लांघून चालन करण्यासाठी हा घोटाळा झालेला आहे आणि त्या घोटाळ्यावर पांघरून टाकण्यासाठीच हा सगळा प्रकार आहे। जनतेचं लक्ष बाजूला वेधण्यासाठी हा प्रकार आहे। जी जलसंपदावर जर चर्चा झाली असती तर त्या चर्चेतून आणखी काही गोष्टी बाहेर आल्या असत्या, त्या दाबण्यासाठी हा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। देशमुख, तुमचाही असाच अनुभव आहे की पाण्याच्या बाबत जे घोटाळे झाले ते झाकण्यासाठी हे सगळं केलं जात आहे? उजनीच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय? उजनीच्या बाबतीतला अनुभव गेली 6-7 महिन्यापासून, तसं बघितलं तर साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली 2 वर्षापासून दुष्काळाने उग्र रूप धारण केलेलं असताना, पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई असताना, अशा परिस्थितीमध्ये त्यांचे अजितदादा पवारचे जे चेले आहेत माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे बबन शिंदे आमदार, त्या चेल्यांना त्यांच्या दारू फॅक्टरी, त्यांच्या शुगर फॅक्टरी चालवण्यासाठी त्या माढा तालुक्यात 19 किलोमीटरचा शिनामाडा बोगदा आहे। तर शिनामाडा बोगदा हा शासकीय बोगदा आहे। तर त्या बोगद्यामध्ये अजित पवारांच्या सांगण्यावरून पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता दाभाडे साहेब जलसंपदा विभागाचे, ह्या दोघांनी
अजित पवारच्या सांगण्यावरून ते बेसुमार पाणी बेकायदेशीरित्या माड्यात शिना बोगद्यात पाणी सोडलं गेली 6-7 महिन्यापासून, आणि ते पाणी बबनदादा शिंदे आमदार यांच्या दारू फॅक्टरीला आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला आणि विठ्ठल दुसरा खाजगी कारखाना आहे, अशा 3 प्रोजेक्टला तो त्या पाण्याचा वापर केलाय. परंतु आम्ही इकडच्या उजव्या डाव्याखाल्यातल्या भागातले अक्षरशः शेतकरी या 6-7 महिन्यात 8 ते 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काही मुखी जनावर अक्षरशः तडफडून मरायला लागलेत, आणि काय काय जनावरांची अवस्था अशी झाली म्हणजे साखर कारखाने दारू कारखाने यांना पाणी चाललंय, पण शेतकऱ्याकडे बघायला कोणी तयार नाहीये. पिण्याचं पाणी चाललेलं आहे. मी येणार आहे जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे, तुम्हाला उत्तर द्यायला देणार आहे, पण आधी गोपीनाथजींकडे जातोय. गोपीनाथजी, गंभीर प्रश्न आहे, दुष्काळाचा गंभीर प्रश्न आहे, सिंचन घोटाळ्याचा गंभीर प्रश्न आहे. या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी ही सत्ताधाऱ्यांची नीती असा आरोप केला जातोय. तुमची काय भूमिका आहे? मुळामध्ये त्यांचे जे विधानं केलेली ती विधानं बेजबाबदारपणाची आहे, परंतु या प्रश्नावर लक्ष काही वेगळीकडं आपण घालवण्याची गरज नाही. पण त्यांना बेमुरतपणाने बोलण्याची सवय लागलेली, आणि त्यांनी त्या इरिगेशनचा भ्रष्टाचार आहे, त्या इरिगेशनच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी एवढंच म्हणेल की आता जी समिती नेमलेली त्या समितीतून काही एक अभ्यास बाहेर पडेल. त्यामध्ये झालेल्या खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर पोलिसांचं CID किंवा CBI नेमूनच त्याची चौकशी होऊ शकेल. अन्यथा त्यांच्यावर पांघरून टाकलं गेलेच आहे अशी परिस्थिती खरं म्हणजे. पांघरून टाकलं गेलं, या समितीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असं तुम्ही सुचवताय. जितेंद्र आव्हाड, उत्तर द्या. मूळ प्रश्नावरचं लक्ष उडवण्यासाठी हे सगळे उपद्व्याप आहेत असं सगळे म्हणतायत. असं आहे की विधिमंडळातल्या काही अंतर्गत बाबी मला इथे उद्भूत करता येणार नाही, सांगता येणार नाही, पण एक साधी गोष्ट सांगून टाकतो की विधिमंडळाचं कामकाज हे चर्चेअंती ठरतं. आज ते सभागृहात येणार, सभागृहात गोंधळ होणार, हे ज्याला विधानसभेचं कामकाज समजतं त्या प्रत्येकाला माहिती होतं. विधिमंडळामध्ये कामकाजाची पत्रिका निघते, सकाळी आपल्याला माहिती असतं, आदल्या दिवशीच आपल्याला कळतं काय चर्चा आहेत, कशावर चर्चा आहेत, काय. तेव्हा एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी पण आणणं गरजेचं होतं. काय महत्वाचं होतं? ठीक आहे, अजितदादा बोलले, ह्याच्यावरती होऊ काय शकतं? त्यांचा माफीनामा आला. माफीनामा आल्यानंतर तुमच्या हातात शस्त्र होतं की जलसंपदेच्या माध्यमातून अजितदादांना कोंडीत पकडायचं. अर्जन करून टाकला. आता पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही चुकलात, हा आमचा दोष नाही ना. अजितदादांनी माफी मागितल्यानंतर सभा करून घेतल्या. 1 मिनिट विजय शिवतरे, मी तुमच्यामध्ये बोलत नाही कधी. बोला पूर्ण करा, आवाड पूर्ण करा. सभागृहाचं कामकाज कसं चालतंय, आपले विनोद तळेकर आणि आशिष जाधव हे दोघेही सभागृहाच्या बरोबर आहे. म्हणजे तुमचा आरोप आहे की विरोधकच चुकलेले आहेत. विजय शिवतारे उत्तर द्या. ते म्हणतात विरोधकांची रणनीती चुकलेली. संपूर्ण महाराष्ट्राचा घोर असा अपमान दुष्काळग्रस्तांचा त्यांनी केलेला होता. हा सगळ्यात महत्वाचा विषय होता आणि त्याबाबत चर्चा व्हावी म्हणून 97 अन्वये बऱ्याच विरोधी पक्षांच्या आमच्या नेत्यांनी वगैरे प्रस्ताव दिले होते. त्याच्यावर चर्चा घडवावी अशा प्रकारची आमची मागणी होती. सगळ्यात महत्वाचा आज अस्मितेचा हा प्रश्न होता. अशा प्रकारचं वक्तव्य दुष्काळ होरपळणाऱ्या लोकांबद्दल आणि जनतेबद्दल बोलणं, आणि म्हणून चर्चा मागितली. आम्ही चर्चा मागितली, चर्चा द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून ती चर्चा मागत असताना आणि आम्हाला फक्त माफीमान नको, राजीनामा हवा अशा प्रकारची मागणी करत असताना यांनी रेटून 4 वेळा 5 वेळा सभागृह ॲडजन झालं. त्याच्यानंतर आज गिलेटिन होतं. बोलू नये असं ते म्हणतात, परंतु जे वास्तव आहे ते वास्तव आहे. आज या मागण्या मान्य व्हायला हव्या होत्या आणि त्याच्यामुळे जर त्यांना जर ते करायचं असतं तर निदान तो जो स्थगन प्रस्ताव होता तो मांडू दिला पाहिजे होता, त्याच्यावर चर्चा होऊ दिली पाहिजे होती. आणि नंतर मग ह्या मागण्या त्यांनी अर्जन करून प्रत्येक दर अर्धा तास 1 तासांनी शेवटी संध्याकाळपर्यंत अर्जन करून टाकलं. मी नियम सांगू इच्छितो की ज्या दिवशी हे ठरलेलं गिलेटिन असते त्याला मागे पुढे करता येत नाही. आणि म्हणून एवढ्या गोंधळामध्ये या 15-20 हजार कोटीच्या मागण्या होयचं बहुमत पास करून गोंधळात त्यांनी मागण्या मान्य करून घेतल्या असं तुमचं म्हणणं आहे. आवाड उत्तर द्या. दुर्दैव आहे, मागण्या मान्य करून घेतल्या स्वतःच. असं आहे की विधिमंडळाचं प्रोसिजरमध्ये स्थगन प्रस्ताव अमान्य करायचा, मान्य करायचा सर्वस्वी अधिकार मांडून देण्याचा. एक मिनिट विजय शिवतरे, ठीक आहे, त्यांना पूर्ण करू द्या. आवाड पूर्ण करा. आवाड नीट पूर्ण करा.
मांडू द्यायचा की नाही. आता हे अँकर आहेत निखिल बागळे, मी माझ्या मनाला येईल ते बोलू नाही शकत, माझा माईक बंद करून टाकतील. ह्या इथले ते अध्यक्ष समजू आपण. तसं अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी जेव्हा स्थगन प्रस्ताव नाकारला, नियमान्वये नाकारला, त्यांनी घ्यायलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही त्यांच्यावरती. आणि तो स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर मी स्वतः त्या चर्चेमध्ये जी अनौपचारिक चर्चा होते त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की माफीनामा सादर झालेला आहे. आता कार्यक्रम आपला जे सभागृहाचं काम आहे ते कामकाज आपण पुढे चालूया. त्यांचं म्हणणं होतं नाही ह्याच विषयावर चर्चा घ्या. असं आहे की शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन पक्ष आहेत. सत्ताधाऱ्यांतर्फे काय विषय घ्यायचा सत्ताधारी ठरवतात, विरोधी पक्षातर्फे काय विषय घ्यायचा विरोधी पक्ष ठरवतात. शेवटी सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे होतं. सभागृहाचं जर कामकाज चाललं असतं तर मग ग्रामविकास असो, अल्पसंख्याक विषयीचा चर्चा होती, ग्रामविषयी विषयी चर्चा होती, जलसंपदेविषयी चर्चा होती. तुम्हाला माफीनामा मिळालेला होता, जलसंपदेच्या माध्यमातून त्याच विषयावर तुम्ही हत्यार चालवू शकला असतात. शेवटी हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडेंसारखे ज्येष्ठ नेते आता सभागृहात नसल्यामुळे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी चुकते आहे, हे कबूल करा ना. अजिबात नाही. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी चुकते म्हणजे ते विरोधी पक्षांना गुंडाळतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा आरोप पूर्वी झालेला आहे. असं आहे ते लोकशाहीचा खून करतात, अगदी स्पष्टपणे मी सांगतो. अगदी लोकशाहीचा. आणि एकाच ठिकाणी नाही झालं. लोकशाहीचा विरोधी पक्ष आम्हाला विषम असे पैसे दिले गेलेले आहेत, आमचाही आमच्या लोकांचा तेवढाच हक्क आहे म्हणून अविषम पैसे दिले आहेत आणि म्हणून निषेध करत विरोधी पक्ष आत येत नाही. त्याला न समजावता बाहेर विरोधी पक्ष 100% बाहेर असताना तुम्ही इतर विषयावर चर्चा करता आणि तुम्हीच स्वतंत्रपणे त्या मागण्या पास करता. असं गेले 2 दिवस या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कुठची सहिष्णुता तुमच्याकडे आहे, कुठची लोकशाही तुम्ही मानता आहात. आणि ते सुद्धा यांच्याच नेत्यांनी सांगितलं रेटून करा. एकही विरोधी पक्षाचा आमदार सभागृहात नव्हता याच्या अगोदरच्या 2 दिवस. त्यांनी त्या मागणी काय होती, एक साधं उदाहरण देतो. 140 कोटीच्या 25-15च्या जे काही बजेट होतं त्याच्यामधले 138 कोटी रुपये सत्ताधाऱ्यांना फक्त 2 कोटी विरोधांना. हा विरोधाभास असल्यामुळे लोकांनी सांगितलं होतं याच्यातून काहीतरी मार्ग काढा म्हणून निषेध करत होते. यांनी रेटून मंजूर करण्यासाठी यांनी रेटलं असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. मतभेदाचा मुद्दा आहे हा चालूच राहील, पण ब्रेक नंतर मला निर्णायक मुद्द्याकडे यायचं आहे आणि मला दीक्षित सरांकडे यायचं आहे. याचं कारण अनेक वर्ष 1960 पासून महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी बघितलेलं आहे आणि अशा प्रकारचे उद्गार फार राज्यकर्त्यांनी काढलं असतील असं मला वाटत नाही. मला त्यांना विचारायचं आहे त्यांच्या अनुभवी नजरेला हे सगळं पाहून काय वाटतंय. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ सोडलंय का? बघा पडद्यावर 93% लोक म्हणतात होय, अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ सोडलं.